वेंगुर्ल्यात दीपक केसरकर यांच्या विरोधात भव्य मोर्चा. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीनंतर आज वेंगुर्ला येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. ठाकरे सेनेच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर हा मोर्चा धडकला. भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्याचा आरोप करत दीपक केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. तसेच या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मोर्चात महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती पाहायला मिळाली. सावंतवाडी मतदारसंघाची बदनामी झाल्याचा आरोप करत केसरकर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा असा सूर आंदोलनकर्त्यांनी लावला आहे. प्रतिक्रिया म्हणजे सर्व महाराष्ट्रात तुम्ही बघताय काय चाललंय ते. आज खरात बुवानी जो काय हाहाकार माजवलाय आणि आपले मंत्री आपले आमदार त्यांना घेऊन तिकडे मंत्र्यांना घेऊन चाललेत आणि कशा प्रकारची संस्कृती या महाराष्ट्राला दाखवतायत हे तुम्ही सगळं डोळ्यांनी बघताय. आता ह्या विरोधात ह्या मोर्चात शिवसेनेच्या सर्वसामान्य नागरिक सुद्धा सहभागी झाले आहेत. कारण जो काय प्रकार आज चाललाय महाराष्ट्राच्या समोर येतो हा अत्यंत लांछनास्पद प्रकार आहे. जशी ती एल्फिस्टन फाईल आपण सर्वांना बघतोय की त्यामध्ये वेगवेगळे प्रकार समोर येत होते जगाच्या आणि कुठेतरी हे गॅस सिलेंडरच्या वाढीमध्ये युद्धामध्ये त्याकडे दुर्लक्ष झाला. परंतु असेच काहीशे प्रकार हे महाराष्ट्राने पाहिले आणि त्याची सुरुवात ही आपल्या मतदारसंघामध्ये कोणतरी त्याचं प्रभावीपणे पुढे होतं हे सगळ्यांसमोर येतंय. हे अतिशय वाईट आहे, अतिशय महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारं नाही आणि याचं आम्ही आज शिवसेना वेंगुर्ला तालुकातर्फे तीव्र निषेध करत आहे आणि अशा आमदाराने आमच्या भागाचं प्रतिनिधित्व भविष्यात करू नये ही आमची सर्वसामान्यांची मागणी आहे. हे आम्हाला लांछनास्पद आहे. जय भीम. लोकशाहीच्या आधारावर आम्ही जो आज मोर्चा काढलाय, मोर्चाचं मेन कारण आहे जे देशामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या युद्ध चालू आहेत आणि युद्ध परिस्थितीला जो प्रश्न मेन डावलता जो मेन प्रश्न उभा राहिला तो अंधश्रद्धेचा आणि यामध्ये सामील असणारे सर्व राजकीय पक्ष आणि त्यातले आपले सर्व राजकीय नेते आणि या राजकीय नेत्यांमध्ये कोकणवासियांचे आमदार दीपकभाई केसरकर यांचा देखील यामध्ये समावेश आढळून आलेला आहे. अशा अंधश्रद्धेला अशा नेत्यांनी बळी न पडता योग्य त्या समाजकार्याकडे किंवा आपल्या कोकणवासियांच्या विकासाकडे, स्पेशली मी म्हणते कोकणवासियांचा विकास याच्याकडे लक्ष न देता त्या वेगळ्या कारणाकडे ते लक्ष देतात आणि अशा अंधश्रद्धेला बळी पडतात. आज योग्य त्या जे योग्य आमचे प्रश्न आहेत ते कडे सुटले जात नाहीयेत. नको त्या गोष्टीकडे जास्त लक्ष केंद्रित होते. जर अशी समस्या उद्भवली तर कोकणवासिया किंवा आपले भारतीय म्हणून ही समस्या अत्यंत धोकादायक असेल आणि यातून आपला कोणताही विकास होणार नाही. यातून आपण अंधश्रद्धेकडे पुन्हा वळले जाऊ आणि आपली पुन्हा एकदा अधोगतीच होईल. माझं सर्वांच्या वतीने अशी विनंती राहील की ज्या पदाला जो व्यक्ती लायक नाहीये त्या पदाचा त्यांच्याकडून भारत सरकारने राजीनामा घ्यावा आणि योग्य तो आम्हाला न्याय द्यावा आणि त्या पदास जी व्यक्ती योग्य नाहीये, शिक्षण मंत्री म्हणून नाही किंवा मंत्री कारभार सांभाळण्याच्या योग्य नाही, तिचा तातडीने राजीनामा घ्यावा ही आमची नम्र विनंती. आता शालेय विद्यार्थी मोर्चाचे अध्यक्ष आणि इथे जमलेले शिवसेना पदाधिकारी आणि सर्व माझे वेंगुर्लावासी यांच्या वतीने पुन्हा एकदा भारत सरकारला हीच विनंती करू इच्छिते की दीपक केसरकर यांचा योग्य तो राजीनामा घ्यावा आणि जे भोंदू खरात अशोक खरात यांची जी चर्चा चालू आहे त्या भोंदू बाबास योग्य ती कारवाई करावी आणि कठोर कारवाई करावी. यामुळे समाजात वावरणारी प्रत्येक स्त्री ही स्वाभिमानाने आणि सुरक्षिततेने वावरू शकते हीच आमची विनंती राहील. पुन्हा एकदा अशोक खरात याचा निषेध असावा.